पुनर्वसन, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज बुलंद. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदन. पुनर्वसन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून न्याय देण्याची मागणी. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पांमुळे प्रभावित झालेल्या शेतकरी कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेनं पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. पुनर्वसन, रोजगार, शेतीसाठी रस्ते आणि कायदेशीर हक्कांच्या मागण्यांसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंदगड तहसील कार्यालयात निवेदन सादर करून प्रशासनाचं लक्ष वेधलं. गडहिंग्लज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यासाठी हे निवेदन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आलंय. अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त शेतकरी विविध अडचणींना सामोरे जात असून त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय. संघटनेच्या निवेदनात काजिरणे चंदगड लघु पाटबंधारे प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना पुनर्वसन कायद्याचा लाभ देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे स्वरूप बदललं असून उर्वरित शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आवश्यक खासगी जमिनी संपादित करून शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शासकीय रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या 5% आरक्षणाचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. अनेक पात्र उमेदवार वयोमर्यादेच्या अटीमुळे संधींपासून वंचित राहत असल्यानं ही अट शिथिल करण्यात यावी अशी भूमिकाही संघटनेनं मांडली. निवेदनात गडहिंग्लज प्रांत कार्यालयात पुनर्वसन कायद्याच्या कलम 28 अंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विशेष उल्लेख करण्यात आला. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली ही प्रकरणं तातडीनं निकाली काढून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील पुनर्वसन कायदा लागू असलेल्या सर्व मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्प तसंच पाझर तलावाअंतर्गत संकलन रजिस्टरची अपूर्ण कामं तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांच्या नोंदी अधिकृतपणे पूर्ण होतील असं संघटनेनं नमूद केलं. प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक विजयभाई पाटील, माजी सरपंच अरुण काणेकर, बाबा नाईक यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन शासनाने ठोस निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विकास प्रकल्पांमुळे विस्थापन आणि शेतीविषयक अडचणींना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळणं ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने संवेदनशीलतेनं पाहून तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.